जय महाराष्ट्र मित्रांनो, एखाद्या चित्रपटात दाखवतात तशा प्रकारे गेल्या काही दिवसात आपल्या देशात घटना घडल्या। मजाक म्हणून सुरू झालेल्या कॉकरोच जनता पार्टीने देशभर धुमाकूळ घातला। आता आंदोलन संपलं, राजीनामा झाला आणि पडद्यामागचे कार्यक्रम सुरू झाले आहेत। आंदोलनात सहभागी होऊन पंतप्रधानांना शिवीगाळ करणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचं समोर येत आहे। आता या आंदोलनाचा प्रमुख चेहरा आणि कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके तरी या सगळ्यातून कसा काय वाचणार? आंदोलन संपल्यापासून अनेक जण अभिजित दिपके यांच्या पाठीमागे अक्षरशः हात धुवून लागले आहेत। मीडियावाले रोज त्यांच्या घरी जाऊन मुलाखती घेत आहेत। कुणी आंदोलनासाठी तर कुणी पैसा कुठून उभा केला असा प्रश्न विचारत आहेत, तर कुणी अमेरिकेत त्यांच्या वडिलांचा पगार किती होता आणि अभिजितला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवण्यासाठी पैसा कसा उभा केला असे प्रश्न उपस्थित करत आहेत। या सगळ्या घडामोडींमुळे पुढे अभिजित दिपके यांच्यासोबत काय होणार, कॉकरोच जनता पार्टीचं पुढे काय होणार, अभिजित दिपके यांना अडचणीत आणण्यासाठी काय काय केलं जाऊ शकतं, भाजप आता पुढे कोणती रणनीती आखू शकतं आणि दुसरीकडे स्वतः अभिजित दिपके पुढे काय करण्याच्या तयारीत आहेत, या सगळ्या प्रश्नांचा आढावा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी उमेश शिंदे आणि तुम्ही पाहत आहात उमेश मुंबईवाला। मंडळी, एका आंदोलनातून संपूर्ण देशभर चर्चेत आलेला चेहरा म्हणजे अभिजित दिपके आणि त्याची कॉकरोच जनता पार्टी। जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन संपलं आणि त्यानंतर अभिजित दिपके यांच्या मागे अनेक संकटे फिरू लागली। कधी त्याला थेट धमक्या देण्यात आल्या, तर कधी त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी आणि केसेस दाखल करण्यात आल्या। अलीकडेच अमित तिवारी नावाच्या एका RTI कार्यकर्त्याने अभिजित दिपके यांच्या विरोधात 3 वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दाखल केल्याचं सांगितलं आहे। त्यापैकी पहिली तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे। या तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की CJP स्वतःला राजकीय पक्ष नसल्याचं सांगत असली तरी तिचं वर्तन राजकीय पक्षाप्रमाणेच आहे। आंदोलन, पत्रकार परिषद, निधी संकलन आणि सार्वजनिक राजकीय भूमिका या सर्व बाबी लक्षात घेता जर ही संघटना प्रत्यक्षात राजकीय पक्षासारखी काम करत असेल तर तिने संबंधित कायद्यानुसार नोंदणी करायला हवी होती, असा तक्रारदाराचा दावा आहे। दुसरा मोठा मुद्दा म्हणजे निधीचा। कपिल सिब्बल यांनी CJPला 1 कोटी रुपयांचा निधी दिल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे। या निधीच्या व्यवहारात GST आणि इतर आर्थिक नियमांचं पालन झालं का याची चौकशी व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे। हा आर्थिक गैरव्यवहार सिद्ध झालेला नाही, मात्र या प्रकरणात चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे। तिसरा आरोप थेट अभिजित दिपके यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार दिपके यांचे वडील सरकारी सेवेत कनिष्ठ अभियंता आहेत। त्यांच्या अधिकृत उत्पन्नाच्या तुलनेत कुटुंबाचा खर्च आणि मुलांच्या परदेशातील शिक्षणाचा खर्च मोठा असल्याने उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता आहे का याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। सध्या अभिजित दिपके यांच्या विरोधात न्यायालयाने कोणताही दोष निश्चित केलेला नाही, मात्र त्यांच्या विरोधात विविध पातळ्यांवर तक्रारी दाखल झाल्या आहेत। त्यामुळे पुढील काही दिवसात त्यांना कायदेशीर प्रक्रियेचा सामना करावा लागू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। पण असं असूनही अभिजित दिपके शांत बसलेले नाहीत। काल परवाच एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट सांगितलं की आंदोलन संपलेलं नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचा संघर्ष अजूनही सुरूच राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। सध्याची परिस्थिती पाहिली तर CJP समोर 3 मोठी आव्हानं आहेत। पहिलं म्हणजे कायदेशीर लढाई। जर निवडणूक आयोग, कर विभाग आणि इतर यंत्रणांनी दाखल झालेल्या तक्रारींची दखल घेतली तर संघटनेला आणि तिच्या पदाधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्र सादर करावी लागू शकतात। चौकशी झाल्यास आंदोलनापेक्षा वेळ आणि ऊर्जा कायदेशीर प्रक्रियेत खर्च होण्याची शक्यता आहे। दुसरं आव्हान म्हणजे जनतेचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवून ठेवणं। आंदोलनाच्या काळात लाखो विद्यार्थ्यांनी CJPवर विश्वास दाखवला, मात्र आता आंदोलन संपल्यानंतर ज्या प्रकारे आंदोलकांना शोधून टार्गेट केलं जात असल्याचा दावा केला जात आहे, त्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टी नेमकी काय भूमिका घेणार, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संघटनेवरील विश्वास कायम राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तिसरं आव्हान म्हणजे आंदोलन जिवंत ठेवणं। कोणतंही आंदोलन एखाद्या मोठ्या घटनेनंतर हळूहळू थंडावत जातं, त्यामुळे CJPला नवीन मुद्दे, नवीन मोहिमा आणि विद्यार्थ्यांचा सहभाग कायम ठेवण्यासाठी सातत्याने काम करावं लागेल। अन्यथा सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि प्रत्यक्ष जन आंदोलन यामध्ये मोठी तफावत निर्माण होऊ शकते। साहजिकच CJPच्या प्रमुख चेहऱ्यांवर आता विशेष लक्ष ठेवलं जाईल, त्यामुळे भविष्यात येणाऱ्या संभाव्य संकटांची आधीच कल्पना घेऊन त्यानुसार नियोजन करणं आवश्यक असल्याचं बोललं जात आहे। आता अभिजित दिपके यांच्या वडिलांचा पगार किती होता आणि त्यांनी अभिजितला अमेरिकेत शिक्षणासाठी कसं पाठवलं अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। तसेच त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही दावा केला जात आहे। या सगळ्यावरून अभिजित दिपके यांचा पुढचा प्रवास सोपा राहिलेला नाही हे स्पष्ट होत आहे। आता प्रश्न असा आहे की अभिजित दिपके पुढे नेमकं काय करणार आहेत।
त्यांच्या म्हणण्यानुसार हा फक्त एक पहिला टप्पा होता आणि पुढे यापेक्षाही मोठा संघर्ष होऊ शकतो असा संदेश त्यांनी दिलेला आहे. दिपके यांनी स्पष्टपणे सांगितले की सरकारने नवीन पेपर लीक कायदा आणला असला तरी तो विद्यार्थ्यांच्या मूळ मागण्या पूर्ण करत नाही. त्यांच्या मते सरकारचा भर पेपर लीक झाल्यानंतर शिक्षा देण्यावर आहे, मात्र पेपर लीक होणारच नाही यासाठी आवश्यक बदल अजूनही करण्यात आलेले नाही. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा, NTA मध्ये संचालनात्मक बदल आणि जबाबदारी निश्चित करण्याची त्यांची मागणी कायम असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय त्यांनी आंदोलनातील विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी पुन्हा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारने शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेतली नाही तर ते पुन्हा रस्त्यावर उतरतील, मात्र यासाठी कोणती तारीख किंवा निश्चित कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला नाही. मुलाखतीत दिपके यांनी सरकार आणि भाजपवर अनेक गंभीर आरोपही केले. 20 जुलैच्या आंदोलनादरम्यान हिंसा घडवून आणण्यासाठी काही लोक मुद्दाम पाठवण्यात आले होते असा दावा त्यांनी केला. त्यांनी असा आरोपही केला की आंदोलनात गोंधळ निर्माण करण्यासाठी बाहेरील लोकांचा वापर करण्यात आला. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर भाजप किंवा सरकारची रणनीती आता बदलू शकते. आतापर्यंत आंदोलनावर राजकीय प्रतिक्रिया दिल्या जात होत्या, पण आता लक्ष थेट अभिजित दिपके आणि CJPवर केंद्रित होण्याची शक्यता आहे. विविध तक्रारींच्या आधारे चौकशी सुरू झाल्यास त्याचे राजकीय आणि कायदेशीर असे दोन्ही परिणाम होऊ शकतात. जर निवडणूक आयोग, संबंधित कर विभाग किंवा राज्य सरकारकडून प्राथमिक चौकशी सुरू झाली तर CJPला कागदपत्र, निधीचे स्रोत आणि संघटनेच्या कामकाजाबाबत स्पष्टीकरण द्यावं लागू शकतं. याचप्रमाणे अभिजित दिपके यांच्या वडिलांच्या उत्पन्न आणि मालमत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवरही चौकशी होऊ शकतं. आता भाजप काय करू शकतं याचं निश्चित उत्तर सध्या कोणाकडेही नाही, मात्र आतापर्यंतच्या राजकीय घडामोडी पाहता काही शक्यता नाकारता येत नाही. पहिली शक्यता म्हणजे कायदेशीर प्रक्रियेला अधिक वेळ मिळू शकतो. दाखल केलेल्या तक्रारींमध्ये प्राथमिक तथ्य आढळल्यास चौकशी पुढे जाऊ शकते. दुसरी शक्यता म्हणजे CJPचे आर्थिक व्यवहार, संघटनात्मक रचना आणि निधी उभारणीवर अधिक लक्ष केंद्रित केलं जाऊ शकतं. तिसरी शक्यता म्हणजे राजकीय पातळीवर CJPला विरोधी पक्षांशी जोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र या केवळ संभाव्य रणनीती आहेत. दुसऱ्या बाजूला अभिजित दिपके यांची भूमिका तितकीच स्पष्ट दिसते. त्यांच्या मुलाखतीनुसार विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले गेले नाहीत तर परीक्षा व्यवस्थेत व्यापक बदल झाले नाहीत आणि त्यांच्या इतर मागण्यांवर निर्णय झाला नाही तर ते पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यास तयार आहेत. आता खरी परीक्षा केवळ सरकारची नाही तर अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीचीही आहे. आंदोलनातून मिळालेली लोकप्रियता ते टिकवू शकतील का? त्यांच्यावरील आरोपांना ते ठोस उत्तर देतील का? आणि भाजप या संपूर्ण प्रकरणाला कोणतं राजकीय वळण देईल या सर्व प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात मिळणार आहेत. बाकी तुम्हाला काय वाटतं? भाजप आता अभिजित दिपके यांच्यासोबत काय पावलं उचलू शकतं? आणि अभिजित दिपके यांनी पुन्हा एखादं आंदोलन केलं तर त्याला पहिल्या आंदोलनासारखाच प्रतिसाद मिळेल का? याबाबतचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण पाहण्यासाठी उमेश मुंबईवाला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.